आताचा चेंडू मात्र पाहू शकता पण लेग स्टंपला सोडून जातोय. हा प्रेशर आहे क्रिकेटमध्ये. एक तिरी तो एक मेरी. मागच्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर फलंदाजाला पाहू शकता आपण देताना. आणि अगोदरचा चेंडू डॉट होता आणि चौकारानंतर आलेला प्रेशर पाहू शकता गोलंदाजावरती. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने. क्षेत्ररक्षक आहे, एका ऍक्शनने चेंडूला उचललं जातं, बॅट निसटली जाते, परंतु इथे साथ सोडली जाते. जो नो स्ट्रायकिंगचा फलंदाज होतोय बाद लागतोय. हा अजून एक धक्का. थोडंसं डीजेला थांबवत आहे कारण मॅचचं सिच्युएशन आपण पाहिलं ना की सामना कुठेही जाऊ शकेल. कारण सामना फार महत्वाचा आहे. जो सामना जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना खेळू शकतो. 3 मध्ये 8. एखादा मोठा फटका सामना खुला करू शकतो आणि एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा या सामन्यामध्ये येऊ शकतो. आदित्य इलेव्हन हा संघ, दोन्ही संघांना सुवर्ण संध्या. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच, अप्रतिम सामना, तंतोतंत सामना, नेट टू नेट फाईट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना आमच्या समालोचन रक्षकांना शुभेच्छा. आताचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेसाठी पलटतोय आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. एक एक धावेचं महत्व दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. एक एक धावेचं महत्व खेळाडूंना माहिती आहे आणि ती सिच्युएशन पाहायला मिळतं. 1-2 चेंडू 6 धावा, एखादा मोठा फटका सामना जिंकून देऊ शकतो SM श्री गणेश इलेव्हन या संघाला. आणि एखादा विकेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांचजनक स्थितीला येऊ शकतो. आदित्य इलेव्हन हा संघ सामना जिंकेन कोण, हु विन द मॅच, बट आय डोंट नो. मला सुद्धा ठाऊक नाही की हा सामना जिंकणार कोण. 2 चेंडूवरती 6 धावा या आपल्याला पाहायला मिळतात. 2 मध्ये 6 गोलंदाज तयार आहे. गोलंदाजावरती प्रेशर आपण पाहू शकाल आणि नेहमीच पाहतोय जेव्हा अंतिम क्षणाला जो खेळाडू प्रेशर रिलीज करेल तो संघ यशस्वीरित्या सामना जिंकत असतो. पाहायचा गोलंदाज प्रेशर रिलीज करेल की फलंदाज हा प्रेशर रिलीज करेल. बघा नो स्ट्रायकिंगचा फलंदाजाकडनं बॅट फिरवली जातोय, वॉर्मअप केलं जातंय कारण नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. त्याला मात्र मोठे फटके प्रहार करावे लागतील. गोलंदाज तयार. 2 मध्ये 6. पुलटाचा चेंडू होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता राहिलाय. फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपाने याच षटकामध्ये लागतोय हा दुसरा धक्का. परंतु इथे तिसऱ्या पंचाने रेफर केलंय का, तर जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. योग्य ते निर्णय, दूध का दूध आणि पाणी का पाणी तुम्हाला समोर पाहायला मिळेल. अंतिम क्षण आहे त्यामुळे मात्र आमच्या पंचांकडनं व्यवस्थितरित्या पाहणी केली जाते. दिस इज फेअर डिलिव्हर. चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता, लेंथ वरती होता, मोठा फटका प्रहार करू शकला असता, परंतु इथे अंतिम चेंडू 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. या चेंडूवरती बाहुबली बनावा लागेल फलंदाजाला. हिरो नाहीतर झिरो. प्रवीणला आपण पाहतोय, प्रवीणला संधी आहे या सामन्याचा हिरो बनण्याची. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण ज्याने आतापर्यंत 14 धावा रोखल्यात, भावेश. एका चेंडूवरती 5 धावा बनवायच्यात. मोठा फटका खेळावा लागेल. 1 चेंडू 5 धावा. जबरदस्त मॅच. अंतिम क्षणापर्यंत कोणी सामना जिंकला नाहीये. पैसा वसूल सामना. इथे फटका कंकवत लागतोय आणि सामना जिंकतोय आदित्य इलेव्हन. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक SM श्री गणेश हा संघ. काय सामना झाला, जबरदस्त मॅच, अप्रतिम लढत तुम्हाला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेत